शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कांद्याची काढणी चालू आहे. त्यामुळेच आपण कांद्याची काढणी कधी करावी, कशी करावी या संदर्भात माहिती पाहणार आहोत. कांद्याची काढणी साधारणतः 110 ते 120 दिवसात केली जाते. पण जर आपण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कांद्याची लागवड केली असेल तर त्या कांद्याची काढणी आपण 110 ते 120 दिवसात करू शकतो. पण तुम्ही जर जानेवारीमध्ये पुनर्लागवड केलेली असेल तर एप्रिलच्या उन्हामुळे हा कांदा 90 ते 100 दिवसात काढण्यास येतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचे की कांद्याला जे 90 दिवसाच्या आसपास शेवटचं पाणी द्यायचे आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसात आपल्याला कांद्याची काढणी करायची आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कांद्याच्या पाती 75% किंवा 70% खाली पडलेला आहे, तर त्यावेळेस समजायचं की आपला कांदा काढणीस आलेला आहे. फक्त शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घे, कांद्याची संपूर्ण पात जळून गेल्यानंतर कांद्याची जर काढणी केली तर याचे आपले साठवणूक काळामध्ये विपरीत परिणाम होऊ शकतात. ते कसं म्हणजे, ज्यावेळेस सूर्यप्रकाश कांद्याची पात वाळेल आणि सूर्यप्रकाश जर कांद्यावरती पडला तर त्यामुळे कांदा तिथून पुन्हा सडला जातो आणि त्या ठिकाणी कांद्याचा कलर सुद्धा पांढरा पडतो. तर शेतकरी मित्रांनो, कांद्याची कापणी करत असताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला कांद्याची कापणी करताना माना 2 इंच सोडून कांद्याची कापणी करायची, कारण की त्या ठिकाणून बुरशीचा शिरकाव होणार नाही. दुसरी गोष्ट, कापलेला जो कांदा आहे आपल्याला 10 ते 15 दिवस शेतामध्ये पातीखाली झाकून तसाच सुकवायला ठेवायचा आहे. यामुळे कांद्याचा जो ओलावा आहे तो कमी होईल आणि काजळी सारख्या बुरशीची वाढ होणार नाही. त्यानंतर कांद्याच्या मुळ्यांना जी चिटकलेली माती आहे ती तिथे शेतामध्ये गळून पडेल. यामुळे कांद्याची साठवणूक क्षमता वाढण्यास नक्कीच मदत होईल. शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती व व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या भारत ॲग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.